सगळ्यांनीच गुढीपाडवा म्हणजेच नवीन वर्षाची सुरुवात जोरात केली असेल आणि वेदोलॉजी स्पेशालिटी क्लिनिक तर्फे आणि आमच्या सगळ्यांतर्फे सुद्धा तुम्हाला नूतन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। पण जसं मी आधी सुद्धा म्हटलंय की आपले सगळे सण सगळ्या परंपरा ह्या इतक्या सुंदर गुंफल्यात की आपोआपच आपल्या आरोग्याचं रक्षण व्हावं, आपलं आरोग्य चांगलं राखलं जावं। मग काय महत्व आहे गुढीपाडव्याचं? का आजच श्रीखंड खायचं? का आजच कडुलिंबाची पानं खायची? हे सगळं पाहूया आणि नवीन वर्षाचं रिझोल्यूशन म्हणून जर आपल्याला आपली हेल्थ चांगली ठेवायची तर ती कशी ठेवायची हे बघूया आजच्या व्हिडिओ मार्फत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी डॉक्टर ऐश्वर्या वेदोलॉजी स्पेशालिटी क्लिनिकमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। गुढीपाडवा म्हणजे चैत्र पाडवा। आता ह्याच्यामध्ये काय होतं बरं, तर वसंत ऋतूचं आगमन हे आपण गुढीपाडव्याने करतो। मग वसंत ऋतू म्हणजे काय, तर थंडी जी आहे ती कमी होऊन थोडी थोडी उष्णता ही वाढीला लागायला लागते आणि ह्या उष्णतेबरोबर काय होतं, तर शरीरातलं जे बळ असतं, ताकद असतं, ती सूर्याच्या उष्णतेने आणखीन कमी कमी व्हायला लागते। तुम्हाला आठवतंय का, आपण लहानपणी ग्लुकॉन डीची एक ऍड बघितली होती ज्याच्यामध्ये एक तो छोटा मुलगा शाळेत जात असतो, ऊन खूप असतं आणि त्या उन्हामध्ये संपूर्ण उष्णतेमुळे सूर्य अख्खी त्याची ती एनर्जी स्ट्रॉ सारखी शोषून घेत असतो। एक्झॅक्टली हेच वसंत ऋतूमध्ये आपल्या शरीरामध्ये सुद्धा व्हायला सुरुवात होते आणि ह्याच काळात कफाचे विकार सुद्धा वाढीला लागतात आणि म्हणूनच ज्यांना स्किन डिसीजेस आहेत किंवा ज्यांना अस्थमा, जुनाट सर्दीसारखे प्रॉब्लेम आहेत, थायरॉइड, PCOD सारखे प्रॉब्लेम आहेत, हे वाढीला लागतात। कोविडच्या लाटेत सुद्धा आपण बघितलंय की कोविड कधी आला बरं, आपल्याकडे जी वेव आली पहिली सुद्धा मार्च मध्ये आली, म्हणजे लगभग वसंत ऋतूमध्ये आली आणि दुसरी सुद्धा मार्च मध्येच आली, म्हणजे लगभग वसंत ऋतूमध्येच आली। तर याचं कारण आहे वसंत ऋतू आणि त्या योगाने होणारा कफाचा आपल्या शरीरातला प्रकोप किंवा कफ जास्त प्रमाणामध्ये वाढीला लागणं। आता हा कफ कसा वाढीला लागतो बरं, तर आपल्या शरीरामध्ये थंडीमुळे कफ हा साचतो, गोठला जातो। जशी मेणबत्ती कशी मेण गोठलं जातं पण तीच त्याला आग दिल्यानंतर वितळतं, तसंच सूर्याच्या उष्णतेमुळे हा पण कफ हळूहळू वितळायला लागतो आणि अस्थमासारखे जुनाट आजार वाढवायला सुरुवात करतो। मग अशा वेळेला आपले पूर्वज इतके हुशार होते की त्यांनी सणांच्या मार्फत आपलं आरोग्य चांगलं राहावं म्हणून आहारातच असे काही बदल केले की आपोआपच आपलं आरोग्य हेच चांगलं राहील। मग आपण आता काय खातो, तर श्रीखंड खातो। आता श्रीखंड हे खाल्ल्याने काय होतं बरं, तर या श्रीखंडामध्ये काय असतं की दही असतं। या दह्याला आपण टांगून ठेवतो, त्याचा चक्का करतो। आता तुम्हाला सगळ्या आयुर्वेदिक डॉक्टरांनी हे 100% सांगितलं असेल की दही तर खायचंच नाहीये। मग तुम्ही म्हणाल, मॅडम तुम्ही काय सांगताय की आपण श्रीखंड खातो आणि ते वसंत ऋतूमध्ये चालतं, त्याने तर आणखीन कफ व्हायला हवा, पण तसं होत नाही। याचं कारण असं की आपण त्या दह्याला टांगून ठेवतो, आजच्या भाषेत हंकर्ड। दह्यातलं पाणी काढल्यामुळे काय होतं, तर दह्यातले सूज आणणारे जे सगळे घटक असतात किंवा दह्यामधले जे पित्त वाढवणारे, उष्णता वाढवणारे आणि कफ वाढवणारे असे जे घटक असतात ते सगळे घटक त्या पाण्याद्वारे बाहेर पडतात आणि असं जे दही आहे ते शरीरासाठी पोषक, उलट पक्षी बल्य म्हणजे ताकद वाढवणारं ठरतं। आता ह्याच्यामध्ये आपण आणखीन काय घालतो, तर वेलची, केशर आणि जायफळ। मग वेलची का बरं, तर वेलची हा असा एकमेव पदार्थ आहे जो जरी थंड असला तरी तो कफाला पण मारक आहे आणि पित्ताला पण मारक आहे। म्हणजे वसंत ऋतूमध्ये होणारा कफ प्रकोप आणि वाढणारी उष्णता या दोन्ही गोष्टीला वेलची ही अतिशय उत्तम अशी उपयुक्त आहे, औषध आहे। दुसरा महत्वाचा इन्ग्रेडियंट काय, तर तो म्हणजे केशर। आता केशर काय करतो बरं, तर आपल्याला माहितीच आहे की केशर रक्तदोष किंवा पित्ताचे जे दोष आहे ते सगळे कमी करतो। म्हणजे वसंत ऋतूमध्ये वाढीला लागणारी उष्णता ही कमी करण्याचं काम कोण करणार आहे, तर केशर करणार आहे आणि त्यानेच जे कफाचं विलयन होत आहे किंवा कफ जो वितळतोय त्याचंही प्रमाण कमी करण्याचं काम हे केशर करणार आहे। आणि जायफळ, तर जायफळ जे आहे
ते आपल्या मांसपेशींसाठी आणि ओव्हरऑलच आपल्या संपूर्ण शरीरासाठी बल्य म्हणजे बळ देणार, ताकद देणारं ठरतं। आणि म्हणूनच तुम्हाला आठवत असेल तर पूर्वीच्या बायका लहान बाळांना जायफळ उगाळून त्याचं मालिश करत असत त्यांच्या स्किनला, की जेणेकरून त्यांना उत्तम बाळसं धरावं। आणि चौथं खूप महत्वाचं इन्ग्रेडियंट आहे ते म्हणजे साखर। पण इथे जी आता आपण सल्फरवाली साखर खातो ना ती अपेक्षित नाहीये, तर मिश्री म्हणजे खडी साखर अपेक्षित आहे। आता ही खडी साखर सुद्धा उत्तम पित्तघ्न आहे आणि कफघ्न पण आहे। पूर्वी खोकला झाल्यानंतर खडी साखर जी आपण तोंडात ठेवायचो त्याच्या मागचं कारण हेच आहे। असेच हे चारही सुपरफूड्स जेव्हा एकत्र येतात तेव्हा ते कफाला तर कमी करतातच, पण शरीराची ताकद, एनर्जी लेवल्स कुठेही कमी न करता पित्ताशी किंवा वाढलेल्या उष्णतेशी सुद्धा 2 हात करायला मदत करतात। आणि म्हणूनच हे श्रीखंड खायचंय। पण ते फक्त आज खायचंय का, तर ऑब्व्हियसली नाही, हे प्रतिकात्मक आहे। आपले सगळे सण हे प्रतिकात्मक आहेत, म्हणजे आजपासून तुम्ही त्या गोष्टीची सुरुवात करायची आहे तो ऋतू संपेपर्यंत, म्हणजे ऍटलिस्ट वसंत संपेपर्यंत। मी असं नाही म्हणत की रोज श्रीखंड खा आणि वजन वाढवा, पण अशा प्रकारचे असे गुणधर्म असलेले सुपरफूड्स हे तुमच्या आहारामध्ये तुम्ही घेणं हे गरजेचं आहे। दुसरी एक गोष्ट आपली आई आजी आपल्याला अगदी बळजबरी देते आणि जी आपल्याला अजिबात आवडत नाही ती म्हणजे ही कडुलिंब। मग कडुलिंब का बरं खायचं, किंवा इतकं गोड आधी खायचंय आणि मग इतकं कडू पण खायचंय, असा विरोधाभास का बरं आपल्या पूर्वजांनी केला असेल, तर त्याच्या मागे सुद्धा कारण आहे। तर हा जो चवीला घाणेरडा लागणारा कडुलिंब आहे ना, याचे खूप बहुगुणी फायदे आहेत। एक महत्वाचा फायदा म्हणजे तुम्हाला माहिती आहे की हे रक्ताला शुद्ध करतं। दुसरं म्हणजे ते थोडंसं उष्ण जरी असलं तरी पित्ताचे दोष सुद्धा कमी करतं, कफाचे दोष सुद्धा कमी करतं। आणि सगळ्यात महत्वाचं, ह्या सीझन मध्ये आपण बघतोय की व्हायरल डिसीजेस हे खूप जास्त डोकं वर काढतात, कारण आता जे दमट वातावरण असतं ते व्हायरसच्या उत्पादनासाठी, प्रजोत्पादनासाठी हे चांगलं काम करतं। म्हणूनच कडुलिंब जे की जंतुघ्न आहे, म्हणजे त्याच्यामध्ये अँटीव्हायरल, अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज आहेत आणि म्हणूनच ते कडुलिंब आपण सेवन करतो। मग हे आजच सेवन करायचंय का, तर ऑब्व्हियसली नाही। हे संपूर्ण वसंत ऋतू म्हणजे आजपासून पुढचे 2 महिने किमान रोज एक कडुलिंबाचं पान चावून खायचंय। कडुलिंबाची पानं पाण्यामध्ये टाकून त्यांनी अंघोळ करायची आणि जर कुणाला काही दुष्टव्रण म्हणजे खराब झालेल्या जखमा असतील किंवा स्किन डिसीजेस असतील तर त्याचा पाला हा त्या ठिकाणी त्या अफेक्टेड एरियावर सुद्धा लावायचा आहे। आणि हा खरोखर एखाद्या जादूप्रमाणे, एखाद्या जादूगाराप्रमाणे आपल्या शरीरावरती काम करतो। तर आता आपल्याला कळलंच असेल की गुढीपाडवा म्हणजे नुसतं आज श्रीखंड खाऊन किंवा आज गुढी उभारून किंवा आज एखादं कडुलिंबाचं पान खाऊन आपली सुटका नाहीये, तर हे आपल्याला पुढचा अख्खा ऋतू म्हणजे पुढचे 2 महिने कंटिन्यू करायचंय, तेव्हाच त्याचे हेल्थ बेनिफिट्स आपल्याला मिळणार आहेत। आणि सगळ्यात महत्वाचं, आपण हिंदू म्हणून आजच्या दिवसाची सुरुवात करतो, मग नवीन वर्षाची सुरुवात करतो। हे नवीन जे संवत्सर आहे त्याचं नाव आहे विश्ववसू। मग ज्यांना इथून पुढे काही हेल्थ रिझोल्युशन्स करायची आहेत किंवा आपली हेल्थ चांगली करायची, त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाच्या 2 टिप्स। नंबर 1, हे जे संवत्सर आहे विश्ववसू नावाचं, हे मुळातच सूर्याला रिप्रेझेंट करतं। आणि तुम्हाला माहितीये का, सूर्य किंवा रवी ही स्वतः आरोग्याची देवता आहे। मग या आरोग्याच्या देवतेला खुश कसं करायचं बरं, तर सूर्यनमस्कार घालून। जर तुम्ही रोज सूर्यनमस्कार केलेत तर तुमची हेल्थ आत्ता आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने चांगली होण्यासाठी नक्की मदत होणार आहे। मग हे सूर्यनमस्कार कसे घालायचे बरं, तर एकदम 108 अजिबात नाही, आपल्या शरीराची ताकद ओळखून हळूहळू, कारण आयुर्वेद म्हणतं व्यायाम हा नेहमी अर्धशक्ती करावा। अर्धशक्ती म्हणजे कसा, तर आपल्या ताकदीच्या अर्धाच, किंवा सोप्या भाषेत सांगायचं तर कपाळाला घाम येईपर्यंत।
मग कायम आम्ही एकच व्यायाम करायचा का, एकच सूर्यनमस्कार करायचा का? तर असं अजिबात नाही. पहिलीच्या मुलाला मी 12वीचं बीजगणित सॉल्व्ह करायला तर तो करू शकेल नाही, पण जशी जशी त्याची बौद्धिक क्षमता वाढेल तसं तसं तो डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन सुद्धा अतिशय सॉल्व्ह करू शकतो. तसंच आहे, शरीराची ताकद ही हळूहळू वाढवायची असते. तुम्ही 1 किंवा 3 सूर्यनमस्कारांनी सुरुवात करा. हळूहळू सूर्यनमस्कार 12, 24 अशा पटीत वाढवत जाऊन तुम्ही एक दिवस नक्की 108 सूर्यनमस्कार सुद्धा घालू शकणार आहात. आणि दुसरी खूप महत्वाची हेल्थ टिप, ज्यांना कफाचे जुनाट विकार आहेत किंवा ज्यांना नाही आहेत, ज्यांना कोणतेही विकार पुढेही व्हायला नकोत, त्यांनी ह्या वसंत ऋतूमध्ये करण्याची क्लिन्झिंग प्रोसिजर किंवा डिटॉक्स म्हणजे वमन. सो हे वमन तुमच्या जवळच्या वैद्याकडे जाऊन तुम्ही करू शकता किंवा आपल्या क्लिनिकला, वेदोलॉजी स्पेशालिटी क्लिनिकमध्ये ठाणे ब्रँचमध्ये सुद्धा हे होत आहे. आता हे कशासाठी करायचं किंवा काय हे संक्षिप्त स्वरूपात सांगते. वमन म्हणजे शरीरामधले जे दोष आहेत, जी काही घाण आहे ती सगळी आपण, आणि कफदोष मुख्यतः हा उलटी वाटे शरीराच्या बाहेर काढतो. आता असं इमॅजिन करा की समजा एखादा पाईप, त्या पाईपमध्ये कचरा साचला, तर तो कचरा कसा बरं जाईल? एक तर मी वरच्या एंडनी तो काढू शकते किंवा मी खालच्या एंडनी काढू शकते. तसाच आता ह्या ऋतूमध्ये वाढलेला कफदोष मी कसा काढू शकते? तर तो ऑब्व्हियसली वरच्या दिशेने म्हणजे वमनाने काढू शकते. दुसरं वमन म्हणजे काय? तर डीप क्लिनिंग. आपण कसं करतो की रोज आपण थोडी थोडी साफसफाई करतो, काम चलाऊ केर काढतो, पण दिवाळी आली की कसं करतो? एकदम घर चकाचक करतो. हेच डीप क्लिनिंग वर्षातनं एकदा तरी आवश्यक असतं. आपण गाडीचं सर्व्हिसिंग करतो, घर रोज स्वच्छ करतो, इतकंच कशाला अंघोळही रोज करतो ना. मग जशी शरीराची बाह्य स्वच्छता महत्वाची आहे, तशीच शरीराची अंतर्गत स्वच्छता सुद्धा खूप महत्वाची आहे, आणि ती होते ह्या वमनाद्वारे. त्यामुळे वमन नक्की करा. जे हेल्दी आहेत अशांसाठी आणि ज्यांना काही विकार आहेत अशांसाठी जवळच्या वैद्यांकडे जाऊन वैद्यांच्या सल्ल्यानेच, कारण आयुर्वेद असं म्हणतं स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षण, म्हणजे आमच्यासाठी आजारी पडल्यावर आम्ही ट्रीटमेंट करूच, पण आजारी पडण्याच्या आधी जो आता प्रिव्हेंटिव्ह हेल्थचा गवगवा आहे ना, ती आमच्यासाठी सगळ्यात महत्वाची. स्वस्थ व्यक्तीच्या स्वास्थ्याचं रक्षण करणं हे आयुर्वेदाचं पहिलं ब्रीद आहे, आणि म्हणूनच या सगळ्याचा उपयोग आपण करूया. आयुर्वेद रोजच्या जीवनशैलीमध्ये आणूया आणि शरीरानेच नाही तर मनाने सुद्धा स्वस्थ राहूया. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओजसाठी वेदोलॉजी स्पेशालिटी क्लिनिकला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, आणि हे संपूर्ण वर्ष भरभरून आरोग्याने आरोग्यपूर्ण जगा हीच सगळ्यांसाठी ईश्वरचरणी प्रार्थना. नमस्कार.